नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचे नाव न घेतल्याचा आरोप। गिरीश महाजन यांनी मनुवादी भूमिका उघड केली। वंचित बहुजन आघाडीचा घणाघाती आरोप। नांदुरा, आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी नांदुरा तहसीलदार यांना निवेदन। नाशिक येथे 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने तीव्र राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या आहेत। या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नांदुरा तालुकाध्यक्ष अनिल धुंदळे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेला मनुवादी मनसुबा असल्याचे संबोधले आहे। अनिल धुंदळे यांनी राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या नावाने तहसीलदार नांदुरा यांच्यामार्फत निवेदन सादर केले। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की प्रजासत्ताक दिन हा संविधानाचा उत्सव आहे। अशा पवित्र दिवशी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेणे हा केवळ विसर नसून तो जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे। धुंदळे यांनी पुढे आरोप करत म्हटले की गिरीश महाजन यांनी भाषणात विविध महापुरुषांची नावे घेतली, मात्र बाबासाहेबांचे नाव टाळून त्यांनी आपली जातीय व मनुवादी मानसिकता जनतेसमोर उघड केली आहे। हा प्रकार केवळ दलित बौद्ध समाजाचाच नव्हे तर संपूर्ण संविधानप्रेमी भारतीयांचा अपमान आहे, असेही त्यांनी नमूद केले। या प्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यांना मंत्रिपदावरून तात्काळ हटवावे तसेच त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली। जर या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यात आली नाही तर वंचित बहुजन आघाडी व विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी रागिणी तायडे व अनिल सकळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत संविधान, सामाजिक समता व लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले। परंतु जर समजा फक्त महिलाच यांच्यावरती जर खेचत असेल तर सगळ्या समाजातल्या महिला तिथे येणं गरजेचं आहे। काही संविधान एका फक्त महिलांपुरतं मर्यादित नाही आहे, या जगातील प्रत्येक एकूण एक व्यक्तीसाठी आहे संविधान। आणि बाबासाहेबांनी महिलांना ज्यावेळेस हिंदू कोड बिल दिलं तेव्हाच त्यांना खावटीचा अधिकार तेव्हापासूनच मंजूर झाला। दुसरी गोष्ट जे घरगुती हिंसाचाराचे जे प्रकार आहे 2025च्या कायद्यानुसार जर बघायला गेलं तर ते पूर्णपणे महिलांवरती आहेत आणि हे बाबासाहेबांनी यांच्यावरती उपकार करून दिलेले आहेत। आता बीजेपी सरकार आहे, पूर्ण सत्तेमध्ये महाविकास आघाडीची सरकार आहे आणि जे ताई जे आहेत ते आपलं कॉन्स्टेबल जे होते यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे ॲट्रॉसिटी गुन्हे अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने केले नाही। त्याच्याबद्दल आपण शॉर्टमध्ये काय म्हणता? त्यांना ऑफकोर्स त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे, कारण की त्याच्या जातीयता येतेच आहे। तुम्ही जसं प्रत्येक महापुरुषाचं नाव घेत असाल आणि बाबासाहेबांचं नाव घेत आहे त्याच्यामुळे तुमच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल होणारच आहे। काय म्हणणार? 26 जानेवारी 2026 नाशिकच्या पालकमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करत असताना सुरुवातीला सर्व महापुरुषांची नावं घेतली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हेतुपुरस्पर त्यांनी नाव घेतलं नाही। पण ज्या संविधानाच्या भरोश्यावर पालकमंत्री गिरीश महाजन पालकमंत्री झाले, त्या संविधान निर्मात्याचं नाव जर तुम्ही घेत नसाल तर ही या देशासाठी महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे। ही या शोकांतिकेचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। गिरीश महाजनांनी काय पण यापुढे कोणताही नेता असो ज्याच्या भरोश्यावर हा देश चालतो, ज्याच्या संविधानाच्या भरोश्यावर हा देश चालतो, त्याचं नाव घेणं अनिवार्य असते। आणि जर कोणी लोक दिवाळीच्या दिवशी पोळा साजरा करत असतील तर ही चुकीचं आहे। दिवाळीच्या दिवशी दिवस लावले गेले पाहिजेत। म्हणून 26 जानेवारीच्या दिवशी ज्यांनी प्रजासत्ताक लोकांसाठी चालवलेलं राज्य प्रजासत्ताक निर्माण केली, ज्या निर्मात्याने निर्माण केली त्याचं नाव जर तुम्ही घेत नसाल तर तो मी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी अमावस्या झालेला आहे असं म्हटल्याशिवाय राहणार नाही। हे पाहू शकता की